श्री स्वामी समर्थ स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, पुढच्या 2 मिनिटात तुझ्या घरात मोठी खुशखबर येईल. हो बाळा, ही गोष्ट विनाकारण नाही. हा शब्द हवेतून आलेला नाही. तुझ्या मनात जे काही प्रश्न होते, तुझ्या डोळ्यात जे काही अश्रू होते, तुझ्या हृदयात जी काही काळजी होती, त्या सगळ्यांचं उत्तर आता जवळ आलंय. तू खूप दिवसांपासून वाट पाहतोयस ना, फोन येईल म्हणून, एखादी बातमी मिळेल म्हणून, एखादं काम होईल म्हणून, घरात थोडा आनंद येईल म्हणून. आज तो क्षण जवळ आलाय. पण कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं की आपल्याला वाटतं सगळं आता थांबलं आहे, पण त्या शांततेतच मोठी हालचाल चालू असते. जसं पेरलेलं बी काही दिवस जमिनीत दिसत नाही, पण आतून ते उगवण्यासाठी तयार होतं. तसंच तुझं सुखही आतून तयार होत आहे. आज तुझ्या घरात जो काही आनंद येणार आहे, तो फक्त एक बातमी नाही, तो तुझ्या संयमाचं फळ आहे. तू जे काही सहन केलं, जे गपचूप पचवलं, त्याच गोष्टीसाठी कुणाकडे तक्रार केली नाही, या सगळ्यांची आज दखल घेतली गेली आहे. बाळ, देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य वेळी निवडतो. तुला आठवतं का, किती वेळा तू म्हणालास, देवा आता काहीतरी चांगलं घडू दे, घरात शांतता येऊ दे, पैशाची चिंता थांबवू दे. ते आता प्रत्येक शब्दाला उत्तर मिळत आहे. पण लक्षात ठेव, खुशखबर येते तेव्हा मन नम्र ठेवायचं. आनंद येतो तेव्हा अहंकार नाही वाढवायचा, कारण आनंद हा देवाचा आशीर्वाद आहे. बाळा, आज जर तुझ्या घरात चांगली बातमी आली तर सर्वप्रथम देवाचे आता आभार मान. आई वडिलांचा आता पाय स्पर्श कर, घरच्यांना आता मिठी मार, कारण आनंद शेअर केल्यानेच वाढतो. तुला आता कदाचित वाटेल, खरंच काही तर चांगलं होईल का? होईल बाळा, पण आधी मनात शंका काढून टाक. शंका असेल तर आशीर्वाद अर्ध्यातच पोहोचतो. विश्वास असेल तर चमत्कार पूर्ण होतो. आज तू शांत बस आणि मनात म्हण, जे येईल ते चांगलंच येईल. कधी कधी खुशखबर मोठ्या स्वरूपात नसते, ती छोट्या स्वरूपात येते. एखादा फोन, एखादी संधी, एखादं काम, एखादं समाधान, पण ती छोटी गोष्ट पुढे जाऊन मोठा बदल घडवते. बाळा, तुझ्या घरात खूप दिवसांपासून तणाव आहे ना, थोडी चिंता आहे, थोडं ओझ आहे, पण आजपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल. हळूहळू हसू वाढेल, मन हलकं होईल, रात्रीची झोप शांत लागेल. हा बदल अचानक वाटेल, पण तो तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे. लक्षात ठेव, तू वाईट काळातून गेलायस म्हणूनच तुझ्या आता चांगल्या काळाची किंमत समजेल. तू आता जेव्हा खूप अंधार पाहिलाय, तेव्हा प्रकाश सुंदर वाटतो. आज जर तुझ्या घरात काहीतरी चांगलं घडलं तर ते फक्त नशीब नाही, ती तुझ्या मेहनतीची, तुझ्या विश्वासाची कमाई आहे. बाळ, एक गोष्ट सांगतो, आनंद आल्यानंतरही नम्र राहा. दुसऱ्याच्या दुःखाला विसरू नकोस. तर शक्य असेल तिथे मदत कर, कारण जो काय आनंद वाटतो त्याच्या घरात आनंद कायम राहतो. आज तू काय संदेश ऐकतोय, यातच संकेत आहे काहीतरी बदलणार आहे. पण त्या बदलासाठी आता तुझं मन तयार हवं. भीती नको, नकारात्मक विचार नको, फक्त सकारात्मक विचार ठेव. माझ्या आता घरात चांगलं आता होणार आहे, हे वाक्य आता मनात पुन्हा पुन्हा म्हण. पण बाळा, आता 2 मिनिटं खूप कमी वाटतात, पण देवासाठी ते पुरेसे असतात. तो क्षण, एका क्षणात आता परिस्थिती बदलू शकतो. एक फोन, एक निर्णय, एक संधी, आणि आयुष्य वेळेनं आता वळण घेतं. तू आता फक्त तयार राहा. आज घरात दिवा लाव, थोडासा गोड पदार्थ ठेव, मनात आनंदाची तयारी ठेव, कारण जेव्हा आपण आधीच आनंद स्वीकारतो तेव्हा तो लवकर येतो. बाळा, जर आता खुशखबर लगेच आली नाही तरी निराश होऊ नकोस. कधी कधी 2 मिनिटं म्हणजे थोडासा संयम अजून देव जवळ मोजतो आता वेळ. मनाच्या तयारीने तुझं मन जितकं शांत तितकं त्या बातमी जवळ. आता आता सगळं एक संकल्प कर, मी तक्रार कमी करेन, मी आभार जास्त मानेन, मी विश्वास ठेवेन. आणि बघ, घरातलं आता हवा आता बदलते. तुझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू येतील, वडिलांच्या आवाजात आत्मविश्वास येईल, तुझ्या मनात समाधान येईल. हीच तर खरी खुशखबर आहे. बळा, आनंद नेहमी बाहेरून येत नाही, तो आतून सुरू होतो. आजपासून तुझा आता तुझ्या घरात आनंद आता कारण बन. चांगलं बोल, प्रेमाने वाग, राग कमी कर, आणि बघ, घर आपोआप बदलतं. स्वामी म्हणतात, विश्वास ठेव बाळा, तुझं आता घर उजळणार आहे. तुझ्या आता घरात शांतता येईल, समाधान येईल, आणि जे हवं आहे ते आता योग्य वेळी मिळेल. फक्त बाळ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू एकट्या नाहीस आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आता घरात जे काही आता दिवसांपासून तणाव आता आहे, ती आता काळजी, ती चिंता, तो ताण, तू आता हळूहळू कमी होणार आहे. तू आता तुझ्या आईच्या चेहऱ्यावर दुःख, वडिलांच्या कपाळावरच्या आट्या, तुझ्या मनातला गोंधळ, हे सगळं आता बदलणार आहे. तुला वाटतं कधी आता संपणार ही परीक्षा? स्वामी म्हणतात, ही परीक्षा आता संपायला आली आहे. 2 मिनिटं म्हणजे फक्त वेळ नाही, तो विश्वासाचा क्षण आहे, तो श्रद्धेचा क्षण आहे.
तुझ्या आता घरात अचानक एखादा फोन येईल, एखादी आता चांगली बातमी मिळेल, एखादी अडलेली आता गोष्ट पूर्ण होईल किंवा एखादी ते आर्थिक अडचण सुटेल. कदाचित नोकरीबाबत चांगली बातमी, कदाचित तब्येतीबाबत समाधान, कदाचित एखादं नातं पुन्हा जुळेल. पण काहीतरी चांगलं तर घडणारच आहे. स्वामी म्हणतात, तू खूप दिवसांपासून मनात एकच इच्छा आता धरून बसलाय. कोणाला तर सांगितलं नाही, फक्त मनातल्या त्या मनात आता देवालाही मागितलं आहे. आज त्या इच्छेकडे त्या आकाशाने पाहिलं आहे. त्यामुळे आता बाळा तू रडला आहेस, एकट्याने तर रडला आहेस, कोणाला कळू आता दिलं नाहीस. पण स्वामींना तर सगळं दिसतं. त्यांना तर तुझा प्रत्येक अश्रू माहीत आहे. आता त्या अश्रूंचं रूपांतर आनंदात होणार आहे. तुझ्या घरात पुन्हा हसू येईल. ते वातावरण जड झालं होतं ते आता हलकं होईल. स्वामी म्हणतात, नकारात्मक विचार थांबव, काहीच होणार नाही असं म्हणणं थांबव. कारण तुझं तर नशीब वळण घेत आहे. कधी कधी खुशखबर मोठी नसते, पण ती आता मनाला शांत करणारी असते. उदाहरणार्थ डॉक्टर म्हणतील आता काळजीचं काहीच कारण नाही, किंवा बँकेत अडकलेली रक्कम मिळेल, किंवा ज्या दिवशी भांडणं झालं होतं तिथं त्या व्यक्ती स्वतःहून आता फोन करेल. हीच तर मोठ्या मोठी खुशखबर आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात आता लक्ष्मीचा वास होईल. पण आधी आता मनातली भीती काढून टाक. तू नेहमी आता विचार करतोस मीच का, आजपासून विचार कर माझ्यासाठीच. हो, ही खुशखबर तुझ्यासाठीच आहे. तुझ्या मेहनतीचं फळ तुला आता मिळणार. तू जे काही प्रामाणिकपणे केलं त्याचा आता हिशोब स्वामी ठेवून नाहीत. बाळ, आज रात्री झोपताना तर काळजी कर नकोस, हसून झोप. कारण उद्या आता उठल्यावर तुझं मन आता हलकं असेल. स्वामी म्हणतात, तुझ्या आता घरातला आता एखाद्या सदस्य जो काही चिंतित आहे त्याला आता आराम मिळेल. तुझ्या आता बहिणीचा, भावाचा, मुलांचा, आई वडिलांचा, कोणीचाही आता हसू दे, ते आता चांगली बातमी आहे. फक्त एक गोष्ट कर, मनात श्रद्धा ठेव. 2 मिनिटं म्हणजे चमत्काराचा वेळ नाही, तो विश्वासाचा प्रारंभ आहे. आजपासून प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक नजरेने पहा. छोट्या गोष्टीतही आता आनंद शोधा. तुला आता जाणवेल घरातलं वातावरण आता बदलते. लोक जास्त आता हसतायत, तणाव कमी होते. हे तर स्वामींचं काम आहे. स्वामी म्हणतात, खूप काळजी आता घेतली आहे सगळ्यांची, आता तुझी काळजी घेण्याची वेळ आली आहे. खुशखबर म्हणजे फक्त पैसा नाही, ती आता आरोग्य असू शकते, तिचं समाधान असू शकते, ती आता मनशांती असू शकते. आणि हे सगळे आता तुझ्या घरात येणार आहे. तुझ्या आयुष्यात जो काही अंधार होता तो आता संपत चाललाय. जसं पहाटे आता सूर्य उगवतो तसं तुझ्या घरात प्रकाश येईल. आज या क्षणी स्वामींचं नाव घे आणि म्हण, माझ्या आता घरात आनंद राहाव. बाळा, विश्वास ठेव, तुझं तर नशीब झोपलेलं नव्हतं, फक्त योग्य वेळची वाट पाहत होतं. आणि आता ती वेळ आता आली आहे. स्वामी म्हणतात, आता घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 2 मिनिटात आता खुशखबर येईल, किंवा 2 दिवसात, किंवा 2 आठवड्यात, पण येईल नक्की. कारण तुझं आता दुःख आता खूप झालं आहे. आता आता आनंदाची पाळी आहे. बाळा, आता तुझी आता वेळ आता जवळ आली. तू जेवढं आता सहन केलंयस ना, तेवढं आता कोणी आता सहन करू शकत नाही. तू आता शांत आता राहून सगळं पेललंयस. घरच्यांसाठी आता स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या. रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलाय, पण सकाळी आता पुन्हा हसतमुख उठलाय. तुझं तर हे धैर्य, तुझा हा संयम वाया गेलेला नाही. तुला तर वाटतं हे देव शांत आहे, पण तो शांत नसतो. तो योग्य वेळ आता पाहत असतो वाट. तुझ्या आयुष्यात जी काही अडचण आली आहे ती आता तुला तोडण्यासाठी नव्हती, ती तुला आता मजबूत करण्यासाठी होती. कधी कधी तुझ्या मनात आता म्हणलं बस झालं, आता नाही जमत, पण तरी तू आता पुढचा दिवस सुरू केलास. हेच तर तुझं आता खरंच सामर्थ्य आहे. आज जर आता तुझ्या घरात आता ताण असेल तर तो आता कायमचं नाही. आज जर आता पैशाची अडचण असेल तर तीही आता कायमची नाही. आज जर आता एखादा रिपोर्ट, आता एखादी नोकरी, एखादी बातमी तुला वाट पाहायला लावत असेल तर विश्वास ठेव, चांगली वेळ आता जवळ आहे. बरं, आता खुशखबर नेहमी आता मोठ्या आवाजात येत नाही. कधी ती आता छोट्या फोन कॉलमध्ये येते, कधी आता एखाद्या मेसेजमधून, कधी एखाद्या संधीच्या रूपात, कधी आता एखाद्या आजारातून सुधारण्याच्या रूपात. आणि त्या क्षणी तुला जाणवेल, हा क्षण आता माझ्यासाठी होता. तू किती वेळा देवाला आता विसरलास, माझीच आता परीक्षा का. पण आधी आता कधी विचार केलास का, कदाचित देव म्हणत नसेल, माझा आता विश्वास आहे म्हणून तुझी निवड केली. मोठं फळ आता मिळवायचं असेल तर झाडाला ते खोल मुळे लागतात. ती मुळे आता खोल गेली आहे, म्हणून आता तुझं आयुष्य आता उंच जाणार आहे. आज एकदम आता काम कर, मनातून भीती काढून टाक. काय होईल हा प्रश्न सोडून दे. त्याऐवजी मन, जे काय होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल. तू खूप दिवसांपासून चांगल्या दिवसाची वाट पाहतो होता. आज तो दिवस जवळ आला. कदाचित अजून आता 2 मिनिटं, कदाचित अजून थोडा संयम, पण आता खुशखबर तुझ्या आता दारात उभी आहे. बा, स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या आता कष्टांची आता किंमत आहे. तुझ्या प्रार्थनेची ताकद आहे. तुझ्या आता आईबाबांच्या आता आशीर्वादाचा छत्र आहे. घरात जर आता शांत नसेल तर ती आता परत येईल. घरात जर आता हसू हरवलं असेल तर ते पुन्हा उमलेल. आज तू जिथे उभा आहेस ना, तिथूनच तुझं तर नशीब आता वळण घेणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या सोबत आहे. हे वाक्य फक्त शब्द नाही आहे, ती ताकद आहे, ती ढाल आहे, ती आशा आहे.
जेव्हा आता थकतो तेव्हा 2 मिनिटं डोळे मिटतं, त्यांनी शांत श्वास घे आणि मनात म्हण, स्वामी मला आता शक्ती दे. आणि बघ मन हलकं होईल. खुशखबर म्हणजे फक्त आता पैसा नाही, खुशखबर म्हणजे एखादी आता आजाराची माणूस आता बरा होणं, खुशखबर म्हणजे नोकरी मिळणे, खुशखबर म्हणजे नात्यातील गैरसमज दूर होणं, खुशखबर म्हणजे घरात पुन्हा आता हसू येणं. तुझ्या घरात जे काही कमी आहे ना, ते आता भरून आता निघणार आहे. आज तू जे ऐकतोयस ना, ते आता काही योगायोग नाही, ते आता शब्द तुझ्यापर्यंत पोहोचतील. म्हणजे काहीतरी चांगलं घडणार आहे. स्वामींचा आशीर्वाद उगाच येत नाही, तो ते आता मनावर पडतोय, जे आता तू खूप काही सहन करत आहे. तुझं तर मन स्वच्छ आहे. तू आता कुणाचं वाईट मागितलं नाही. तू फक्त आता आपल्या त्या घरासाठी, आपल्या माणसासाठी आता झटतोय. अशा माणसाला देव रिकामं ठेवत नाही. आज जर त्या डोळ्यात पाणी असेल, तर उद्या त्याच त्या डोळ्यात आनंदाश्रू असतील. विश्वास ठेव, ही वेळ आता जाईल. ही चिंता जर संपेल, ही वाट आता पाहणं संपेल. आणि जेव्हा खुशखबर येईल, तेव्हा तू आता म्हणशील, हो, हा क्षण आता माझाच आहे. बा आता हार मानू नकोस, शंका ठेवू नकोस, भीतीला आता मनात आता जागा देऊ नकोस. फक्त आता विश्वास ठेव. तुझ्या त्या घरात कदाचित आता सध्या शांतता नाही. कधी आता पैशाची चिंता आहे, कधी आता तब्येतीची आता काळजी आहे, कधी नात्यांमध्ये ताण आहे, कधी भविष्याबद्दल भीती आहे. पण लक्षात ठेव, ज्या घरात आता प्रार्थना आहे, त्या आता घरात आई वडिलांचे आशीर्वाद आहे. ज्या घरात आता आशा जिवंत आहे, त्या घरात खुशखबर येण्याआधी कोणी आता थांबू शकत नाही. तुला आता कदाचित वाटत असेल, मी आता किती दिवस वाट पाहू, किती वेळ आता धीर धरू. पण बाळा, फळ आता गोड हवं असेल तर आता झाडाला वेळ द्यावा लागतो. तू आता जे काही पेरलं आहेस ना, मेहनत, प्रामाणिकपणा, संघर्ष, त्याचं फळ आता जवळ येत आहे. तुझ्या आता घरात आता जी काही चिंता आहे ती आता हळूहळू कमी होणार आहे. एखादी चांगली बातमी, एखादा फोन, एखादी संधी, एखादी तब्येतीची सुधारणा, काहीतरी असं घडणार आहे ज्यामुळे तुझ्या घरातला आता ताण आता हलका होईल. आपण ज्यासाठी आता तू एक अट आहे, तू आता विश्वास सोडू नकोस. खूप वेळ आता खचला आहेस, कधी आता एकटं बसून रडलाय, कधी आता देवाला विसरला, माझी आता परीक्षा का? आता त्या प्रश्नाचं आज आता उत्तर आहे, कारण तू तर सक्षम आहे. सगळ्यांना मोठं सुख सहन होत नाही, मोठं यश फलता येत नाही, म्हणून आधी तुला आता मजबूत केलं जातं. तुझ्या घरात खुशखबर येणार आहे म्हणजे आता फक्त पैसा येणार असं नाही. कधी कधी खुशखबर म्हणजे एखाद्याच्या चेहऱ्यावरचं हसू असतं, एखाद्या आजारी व्यक्तीची तब्येत सुधारते, एखादा जुना वाट आता मिटतो, एखाद्या अडकलेल्या कामाचा मार्ग मोकळा होतो. आणि खरं खुशखबर म्हणजे घरातील तर शांतता परत येणार. आजपासून घरात असा वाद कमी कर, राग आल्यावरती आता शांत राहा, कारण सकारात्मक ऊर्जा खुशखबराला आकर्षित करते. तू जर आता रोज तक्रार केली तर आता मन आता जड होतं, पण जर आता रोज आभार मानले तर मन हलकं होतं. आज रात्री तर झोपण्यापूर्वी तुझ्या घरासाठी 3 गोष्टीसाठी आता धन्यवाद दे. तुझ्या आईसाठी, तुझ्या वडिलांसाठी, तुझ्या छपरासाठी. आणि बघ आता मनातला आता बदल जाणवेल. तुला तर कधी वाटतं का की तू एकटाच सगळं आता ओझं पेलतोय, उचलतोय? पण लक्षात ठेव, देव तुझ्या पाठीशी आहे. तू आता फक्त प्रयत्न करत राहा. तुझ्या घरात आता येणारी खुशखबर कदाचित तुझ्या मेहनतीमुळे येईल. म्हणून आता काम थांबवू नकोस, शिक्षण आता थांबवू नकोस, स्वप्न बघणं आता थांबवू नको. लोक हसतील, काही जर म्हणतील काही बदलणार नाही, पण आता तू आता मनात म्हण, माझं आता घर बदलणार आहे. तुझ्या घरात आनंदाचा आवाज घुमणार आहे, हास्य परत येणार आहे, ताण कमी होणार आहे. फक्त संयम ठेव. जेव्हा मन बदलतं तेव्हा आता परिस्थिती आपोआप बदलायला लागते. बा आता खूप दिवसांपासून तू चिंता करत होता, रात्री झोप लागली होती, डोक्यात आता विचारांचा गोंधळ होता, काय होईल, कसं होईल, आपलं काही खरंच आहे का? आज त्या प्रश्नांचे ओझं आता हलकं होणार आहे, कारण स्वामी सांगतात जिथे आता विश्वास असतो तिथे त्या मार्ग नक्की तयार होतो. तुझ्या त्या घरात आता कदाचित पैशाची अडचण नाही, कदाचित नात्यांमध्ये आता तणाव आहे, कदाचित आता एखादा आजार किंवा एखादं आता अडकलेले काम. एक आता बाळा, अडचण आता कायमची नसते, ती फक्त आता धडा शिकवते. तू फक्त आता काही शिकल्यास या काळात, तू आता शांत राहायला शिकलाय, तू आता सहन करायला शिकलाय, तू आता लोकांची आता खरी ओळख पाहिली. आता या सगळ्यांचं फळ आता मिळणार आहे. आज जर आता त्या घरात आनंदाची बातमी आली तर ती तर तुझ्या धैर्याची कमाई आहे. लक्षात ठेव, ते कधी आता रिकाम्या हाताने पद पाठवत नाही. कधी आता उशीर होतो, पण नकार कधीच नसतो. बाळ, आजपासून घरात एक बदल कर. रोज सकाळी उठल्यावर पहिलं वाक्य तर सकारात्मक बोल. आजचा दिवस चांगला जाईल. हे वाक्य तर छोटं आहे, पण त्यासाठी मोठी शक्ती आहे. घरात आता गोड शब्द वापर, आईला आता हसून बोल, वडिलांची विचारपूस कर, भावंडाशी प्रेमाने वाग. तू आता बघशील घरातील आता ऊर्जा आता बदलायला लागेल. खुशखबर येते तेव्हा आता फक्त परिस्थिती बदलत नाही, माणसंही बदलतात. तुझ्या चेहऱ्यावरचा ताण कमी होईल, डोळ्यात पुन्हा तर चमक येईल, मनात पुन्हा तर स्वप्न उभी राहतील. बाळा, स्वप्न सोडू नकोस. किती अडचण आली तरी स्वप्न जिवंत ठेव, कारण स्वप्न म्हणजे आता आशा आहे, आशा म्हणजे प्रकाश आहे. आज जो काय प्रकाश तुझ्या घरात येणार आहे तो तर कायम ठेवायचा असेल तर मन स्वच्छ ठेव, राग कमी कर, दुसऱ्यावरचा दोष आता टाकणं बंद कर, स्वतःवरचा विश्वास वाढव. कधी कधी खुशखबर म्हणजे मोठा पैसा नसतो, मोठी नोकरी नसते, मोठा पुरस्कार नसतो. खरी खुशखबर म्हणजे घरात शांतता येणे, मनात समाधान येणं, कुटुंबात एकत्र बसून हसणं. हे मिळालं तर सगळं मिळालं.
बाळा जर 2 मिनिटात काही ते आता बाहेरून घडलं नाही तर निराश होऊ नको. देवाचा आता घड्याळ वेगळं असतं. तो वेळ मोजतो तुझ्या आता श्रद्धेने. तू जर आता ठाम राहिलं तर आता बदल नक्की होईल. आज एक काम कर, ज्याच्याशी आता तुझं बोलणं बंद आहे त्याला माफ कर. ज्याच्याबद्दल मनात राग आहे त्याला तर राग सोड. कारण राग म्हणजे अडथळा आणि आनंदाने अडथळे आता आवडत नाही. बाळा तू काय खूप चांगला आहे. फक्त कधी कधी स्वतःला कमी समजतो, ते बंद कर. तू सक्षम आहे, तू मेहनती आहे, तुझं तर मन स्वच्छ आहे आणि जिथे मन स्वच्छ असतं तिथे देव आता कायम वास करतो. आज तुझ्या घरात कृपेची वाह आता वाहते आहे. त्यामुळे आता कदाचित तुला अजून जाणवत नसेल, पण आता वातावरण बदलत आहे. हळू अडचणी सुटतील, हळू रस्ते मोकळे होतील, हळू चिंता कमी होतील. तू फक्त धीर धर. स्वामी म्हणतात बाळ मी तुझ्या सोबत आहे. तू पडला तर उचलायला, तुला रडलास तरी तर सात्वन करायला, तू हरवला तर त्या मार्ग दाखवायला. आजचा दिवस साधा नाही, हा बदलाचा दिवस आहे. आजपासून तक्रार कमी कर, आभार जास्त. आजपासून भीती कमी कर, विश्वास जास्त. आजपासून शंका कमी कर, श्रद्धा जास्त. स्वामी म्हणता तू इतका तर दमला आहेस की आता कधी कधी तुला वाटतं सगळं तर सोडून द्यावं, कायच आता करू नाही, कोणाशी तर बोलू नाही, फक्त तर शांत बसून राहावं. पण बाळ आता ही हार नाही आहे, ही फक्त आता थकवा आहे. त्याचं खूप आता लढलायस घरासाठी, आईवडिलांसाठी, कुटुंबासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी. कधी कधी स्वतःचं मन आता मारून इतरांना हसवलं, कधी स्वतःच्या डोळ्यातलं आता पाणी लपवलं. स्वामी म्हणतो तुझं हे सगळं आता त्यांना दिसत आहे. आजवर तुला आता वाटत असेल मी आता एवढं करतो तरी आता माझ्या आयुष्यात अडचणी का? पण लक्षात ठेव, मोठं फळ मिळायचं असेल तर त्या झाडाला जास्त वेळ वाढायला लागतो. तुझं आयुष्य आता वळण घेत आहे. तुझ्या आता घरात जी काही शांतता हरवली होती ती परत आता येणार आहे. जे काय बोलणं बंद झालं होतं ते पुन्हा आता सुरू होणार आहे. ज्या नात्यांमध्ये दुरावा आला होता ते आता पुन्हा जवळ येणार आहे. बाळा तुला वाटत होतं सगळं आता संपलंय, पण स्वामी म्हणतात ते संपलं नाही, तर ते नव्या सुरुवातीची तयारी आहे. तू जर आता मागे वळून बघ, इतक्या अडचणी आल्या पण तो उभा राहिलास ना, तुटलाच नाही ना. याच कारण आहे काय? कारण तुझ्या त्या मागे एक अदृश्य शक्ती उभी आहे. तू एकटा नाहीस आहे. तुझ्या घरात जी काही खुशखबर येणार आहे ती तुझं फक्त एक बातमी नाही, ती एक संकेत आहे की आता काळ बदलतोय. तुझ्या आईचं तर आरोग्य सुधारेल, तुझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल, तुझ्या भावंडाच्या भविष्य उजेल आणि तुझ्या त्या मनातील काळजी आता हलकी होईल. स्वामी म्हणतात त्या मनातला आता ओझं आता खाली ठेव. कारण आता कधी कधी आपण आता भविष्याच्या इतकी आता चिंता आता करतो की वर्तमानातील आता छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करतो. आज घरात आता कुणी हसलं का, आईने आता प्रेमाने जेवण वाढलं का, कुणीतरी काळजी करू नको असं म्हटलं का, हीच तर जर संकेत आहे. खुशखबर आधी मनात येते मग वास्तवात दिसते. म्हणून आजपासून मन सकारात्मक ठेव, वाईट विचारांना दाराबाहेर आता ठेव. तुझ्या घरात पैशाची अडचण असेल पण लक्षात ठेव, पैसा येतो जातो पण धैर्य कायम राहिलं पाहिजे. तुझ्या त्या घरात एखादा आजारपण असेल तर विश्वास ठेव, औषधापेक्षा श्रद्धा मोठी असते. तुझ्या घरात एखाद्या त्या वातावरण आता तणावाचं असेल तर लक्षात ठेव, हे तर खरा हसरा सुद्धा शब्द सगळं बदलू शकतो. सो म्हणजे आज जर तू आता माझं नाव घेतलं तर तुझ्या त्या घरात सकारात्मक ऊर्जा पसरेल. तू जिथे आता बदलायस तिथे आता मनात मन स्वामी आता माझ्या आता घरात आनंद ठेव. आणि बघ तुझ्या त्या मनात आता लगेच हलकं वाटेल. कारण आता विश्वास म्हणजे जादू नाही, तो आता मनाचा आधार आहे. पण तू खूप काय आता सहन केलं, पण आज आता सहन करण्याचा काळ आता संपतोय. आता फळ मिळण्याचा काळ आता सुरू होते. तुझ्या त्या आयुष्यात जे काही अडथळे होते ते आता हळू आता दूर होतील. तुला आता अचानक एखादी आता संधी मिळेल, एखादा नवीन मार्ग दिसेल, एखादी व्यक्ती त्या मदतीला पुढे येईल. सगळं योगायोग नाही, ही कृपा आहे. तू आता कधी कधी स्वतःवर तर शंका घेतो, तर मी करू शकेन का, माझ्यापासून आता होईल का? स्वामी म्हणतात तू खूप आता मजबूत आहे. तुझ्या क्षमता आहे, तुझ्यात आता ताकद आहे, तुझ्या प्रामाणिकता आहे आणि याच आता गुणामुळे तुझ्या घरात आता खुशखबर येणार आहे. आज रात्री झोपताना तक्रार करू नको, फक्त आता धन्यवाद दे. स्वामी आजपर्यंत साथ दिली, पुढेही दे. हे 2 शब्द धन्यवाद आणि विश्वास तुझं आयुष्य बदलू शकतात. तुझ्या घरात आता पुन्हा हसू येईल, पुन्हा आता एकत्र बसून जेवण होईल, पुन्हा आता मनमोकळं बोलणं होईल. तुझं त्या आयुष्यात जे काय अंधार आहे ना तो आता कायमचं नाही. सूर्य आता उगवतो, रात्र किती आता मोठी असली तरी. वेळ आता बाळा, तू फक्त आता 2 मिनिटात थांबून हे ऐकलं याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही श्रद्धा आहे. आणि जिथे श्रद्धा असते तिथे तर चमत्कार घडतात. स्वामी म्हणतात धीर धर, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या त्या घरात मोठी खुशखबर येईल आणि ही खुशखबर तुझ्या त्या डोळ्यात आता आनंदाश्रू आणेल. आजपासून स्वतःला तर कमजोर समजू नको. तू खूप काय तर करू शकतो. तुझ्या त्या मनात किती प्रश्न आहे, किती भीती आहे, किती अनिश्चितता आहे, तरी आता तू आता उभा आहेस. तुटूनही उभा आहे, रडूनही हसतो आहे. हे आता साधन आहे बाळा, हीच तर तुझी ताकद आहे. किती वेळ आता स्वतःला विचारलंच, मी एवढा तर प्रयत्न करतोय तरी आता परिणाम का दिसत नाही? पण बघ, बियाणे लावल्यानंतर ते लगेच झाड होत नाही. ते आधी फक्त मातीला आता शांत वाटतं. वरून आता काही दिसत नाही, पण आतमध्ये आता जीवन घडत असतं. तुझं आयुष्य हे तसंच आहे. आजपासून आता खूप काही घडत आहे, तुला तर कळत नाही, पण देव आता काम करत आहे. आज जर आता तुला आता रिकामेपणे वाटत असेल तर तो कायमचं नाही. आज जर तर तुझ्या आता घरात तणाव असेल तर तोही आता कायमचं नाही. आज जर तुझ्या आता मनात असुरक्षितता असेल
तर ती आता जाईल. तू फक्त आता विश्वास धरून ठेव. स्वामी म्हणतात, बाळा तू आता एक पाऊल पुढे टाक, मी आता 10 पावलं आता तुझ्याकडे येईन. तू स्वतःवर आता शंका घेतोयस, पण स्वामींना तुझ्यावर तर शंका नाही. तू आता कधी-कधी म्हणतोय माझ्याकडून नाही होणार, पण स्वामी म्हणतात तूच आता करणार आहे. तू आता जेव्हा आता हार मानायला जातो, तेव्हा कुठेतरी एक छोटीशी आशा तुला आता पुन्हा उभं करते. ती आशा म्हणजे देवाची खूण आहे. तुला आता आठवतं का किती वेळा तर वाटलं होतं सगळं संपलं, पण तरी आता काहीतरी घडलं आणि परिस्थिती थोडी सुधारली. तो योगायोग नव्हता, ती आता कृपा होती. बाळ आता खुशखबर म्हणजे नेहमी आता मोठी काही नसते. कधी-कधी ती छोटी असते, पण तिला आता मनाला आधार देते. एखादी चांगली आता बातमी, एखादं समाधान, एखादं नातं परत जुळणं, एखादी नोकरीची आता संधी, एखाद्या त्या व्यक्तीतला आता पहिला नफा, एखाद्या आजारातून हळूहळू बरे होणं, हे सगळं आता खुशखबरच आहे. आता तू इतका काळ स्वतःला दोष देत बसलाय, माझ्यामुळे आता असं झालं, मी आता योग्य नाही, मी अपयशी आहे. पण आजपासून हे शब्दाचं सोडून दे. तू अपयशी नाही, तू आता शिकतोय, तू आता वाढतोय, तू आता तयार होतोय. तुझं आयुष्य आता फक्त संघर्षासाठी नाही, तुझ्या वाटेला आनंदही आता आहे, तुझ्या त्या वाटेला समाधानी आहे. आता तर सर्वात महत्त्वाचं तुझ्या वाटेला आधार. लोकांनी तर तुला ते कमी लेखलं असेल, तुझ्या परिस्थिती असल्या असतील, तुझ्या त्या स्वप्नांना वेळ वाढला असेल. आता लक्षात ठेव, आज हे जे काही हसतायत ते तर तुझं त्या कौतुकही करतील उद्या. आता फक्त वेळ लागतो. तू स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्या त्या घरात जन्माला आहेस, त्या आता परिस्थिती वाढली आहे. तिथून इथपर्यंत आता येणंही मोठं आहे. तुझ्या त्या आई-बाबाच्या डोळ्यात तुझ्यासाठी आशा आहे. त्यांच्या त्या प्रार्थनेत तुझं तर नाव आहे. त्यांच्या आशीर्वादात तुझं तर भविष्य आहे. बाळ तुझं आता आयुष्य वाया जाणार नाही. तुझ्या कष्टांचं चीज होणार आहे आणि आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण होणार नक्की. तू फक्त आता चालत राहा. कधी-कधी थांब, शांत बस, डोळे मिट आणि मनाचा विचार कर, मी आता किती दूर आलोय. तुला आता कळेल, तू आता कमकुवत नाही, तू आता खूप मजबूत आहे. खुशखबर येण्याआधी नेहमी आता मनात आता थोडी भीती येते. कारण भीती आपण आता खूप वेळ आता अंधारात असतो आणि अचानक प्रकाश दिसला की डोळे दिपतात. पण घाबरू नकोस, आज हा प्रकाश तुझाच आहे. तुझ्या त्या घरात पुन्हा आता हसू उमलले, तुझ्या आईच्या चेहऱ्यावर समाधानी, तुझ्या वडिलांच्या कपाळावरची आता चिंता आता कमी होईल. तुझ्या भावंडाच्या डोळ्यात उत्साह येईल आणि त्या दिवशी आता तू आता शांतपणे असशील. कारण तुला आता माहीत असेल, हा दिवस आता सहज आलेला नाही आहे. हा दिवस संघर्षातून जन्मला आहे. स्वामींचा हात तुझ्या त्या डोक्यावर आहे. ती गोष्ट आता विसरू नको. जेव्हा मन खचेल तेव्हा त्याचं नाव घे. जेव्हा आता भीती वाटेल तेव्हा 2 मिनिटं शांत बस. जेव्हा त्या शांत शंका घेईल तेव्हा आता स्वतःला तर सांग, मी एकटा नाही आहे. जे आता तुझ्या आयुष्यात बदलायला एकच आता क्षण पुरेसा आहे आणि आता कदाचित तो क्षण आता खूप जवळ येईल आणि आता आजचा हा दिवस उद्याच्या आनंदाची सुरुवात असू शकते. म्हणून त्या बाळा आता मनात आशा ठेव, विश्वास ठेव, प्रार्थना ठेव आणि लक्षात ठेव, तर तू जिंकण्यासाठी जन्मला आहेस. तू आनंदासाठी पात्र आहे, तू आता प्रेमासाठी पात्र आहे. तुझ्या त्या घरात आता खुशखबर येणार आहे. फक्त आता दार उघडून ठेव, मन आता उघडून ठेव आणि विश्वास जपून ठेव. कारण स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या त्या आयुष्यात आता उजाडत आहे आणि जेव्हा आता उजाडेल ना, तेव्हा आता तुझ्या आता आयुष्यात आता सगळं अंधार आता हळूहळूच मागे हटेल. हीच तर वेळ आहे तुझी आहे. हा क्षण आता तुझा आहे आणि येणारा आनंदही तुझाच आहे. तो खूप दिवसांपासून वाट पाहतोय. कधी आता चांगल्या दिवसाची, कधी पैशाची सोय होण्याची, कधी आता घरातला ताण आता कमी होण्याची, कधी एखाद्या मोठ्या संधीची. आणि या सगळ्यात वाट पाहण्यात आता तू थकलाय. कधी-कधी स्वतःचा राग आला, कधी आता परिस्थिती राग आला, कधी देवावरही आता प्रश्न केला. पण बाळा, रागाने काही आता बदल नाही. विश्वासाने आता बदल सुरू होतो. तुझ्या घराची काही खुशखबर येणार आहे ना, ती आता फक्त नशिबाने येणार नाही, ती तुझ्या त्या संयमामुळे येणार आहे. तुझ्या त्या प्रयत्नामुळे तर येणार आहे. तुझ्या त्या प्रामाणिकपणामुळे येणार आहे. तुझी काय जरी आता एक छोटासा आता जागेवर असला तरी तुझं मन मोठं आहे. तू तर स्वतःपेक्षा घराचा विचार आधी करतो. हीच तर तुझी ते खरी श्रीमंती आहे. पण आता एक गोष्ट कर, स्वतःला त्या थोडं महत्त्व दे. तू जर आता आतून तुटलेला असशील तर आता बाहेरचं काहीच टिकणार नाही. रोज सकाळी उठून स्वतःला विचार, आज मी त्या घरासाठी काय चांगलं करू शकेन आणि त्याचबरोबर आज मी स्वतःसाठी काय चांगलं करू शकतो. हे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहे. तुझ्या घरात येणारी खुशखबर कधी-कधी लहान स्वरूपात येते. कदाचित आता एखादं अडकलेलं काम पूर्ण होईल, कदाचित पैशाचा एखादा मार्ग उघडेल, कदाचित एखाद्या आजारातून सुधारणा होईल, कधी एखाद्याची नवीन ओळख आयुष्यात बदलून टाकेल. त्या प्रत्येक छोट्या बदलाकडे लक्ष दे, कारण मोठा आनंद छोट्या सुरुवातीनेच होतो. त्यामुळे तू आता कधी विचार केलास का, तू इतक्या इतक्या अडचणीतून आता असूनही तुझं घर अजून उभं आहे. तुझं आता नातं आता अजून जिवंत आहे. तुझ्या आता अजूनही एकमेकांची काळजी आहे. हीच तर मोठी गोष्ट आहे. आता राग कमी कर, घरात मोठ्यांशी आता हळू आवाजात बोल, लहानांना प्रेम दे. कारण घरातील ऊर्जा बदलली की बाहेरची परिस्थिती बदलायला लागते. तुला कधी-कधी वाटतं की माझ्यामुळे आता काहीच बदलत नाही. पण खरंच सांगतो, एक व्यक्ती आता बदलले की घर बदलतं, घर बदललं की भविष्य बदलतं. ती एक व्यक्ती तू हो. तू तर खूप संवेदनशील आहे. कोणी आता वाईट बोलत की तुला आता खोलवर लागतं. पण आता तू मजबूत हो. लोकांचं बोलणं तात्पुरतं असतं, पण ध्येय कायमचं असतं.
तुझ्या त्या घरात जे आता स्वप्न तू आहेस ना, ते तर मोठं घर, स्थिर उत्पन्न, शांत वातावरण हे शक्य नाही आहे. पण त्यासाठी तर सातत्य लागते. आज एक पाऊल टाक, उद्या एक पाऊल येईल. दररोज आता थोडंसं आता शिक, थोडंसं काम आता वाढव, थोडंसं आता खर्च कमी कर, थोडंसं बचत कर. हळूहळू आता चित्र बदलायला लागेल. तुझ्या घरातील खुशखबर फक्त बाहेरून येणार नाही, ती आतून अजूनही तयार होणार आहे. तुझ्या मनात आता कृतज्ञता ठेव, ज्या त्या गोष्टी आहेत त्याबद्दल आभार मान, कारण आभार मानणाऱ्या आता अजून आता मिळतं. तू जर आता सतत तक्रार करत राहिला तर मन आता जड होतं. जर आता तू जर धन्यवाद दिलं तर मन आता हलकं होतं. आजपासून तक्रार कमी कर, प्रयत्न जास्त कर, भीती कमी कर, विश्वास जास्त ठेव, नकारात्मक विचार कमी कर, सकारात्मक आता कृती जास्त कर. तुझ्या घरातला आता काळ आता ढग आता हळूहळू हटतोय. आज सूर्य आता डोकावायला आता लागलाय. आता तुला फक्त धीर धरायचा आहे. कधी कधी आता खुशखबर येण्याआधी परीक्षा येते, घाबरू नकोस, ती शेवटची परीक्षा असू शकते. तू आधीच आता खूप आता मजबूत झाला आहेस. आता फक्त आता स्वतःवर विश्वास ठेव. एक दिवस तू आता घरात बसून म्हणशील, त्या दिवसाने ते आम्हाला खूप काही शिकवले, आणि त्या आठवणीवर हसशील. बाळा, तू आता खूप काही दिवसांपासून तर ताणच होता. घरातील आता परिस्थिती, जबाबदाऱ्या, लोकांचे शब्द, सगळ्यांचं ओझं तू एकट्याच उचलत होता. कधी कुणाला आता दाखवलं नाही, पण आता आतून मात्र तू खूप दमला होता. आता तू आता दमलेला पण मी आता होणार आहे. हा तुझ्या त्या मनाला आधार आता मिळणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा तू एकटा आता लढत आहे, ते तू तुझ्या जेव्हा आता हार मानायला विचार करतो तेव्हा आता मी तुला थांबवलंय. तू आता जेव्हा रडला तेव्हा आता मी तुझ्या अश्रूंना तर साक्षी होतो. आज आता सगळ्यांचं उत्तर देते. खुशखबर म्हणजे फक्त एकदा फोन नाही, एकदा म्हणजे खुशखबर म्हणजे अचानक मिळालेली संधी, अचानक मिळालेली संधी, दिलासा, अचानक मिळालेली मदत. कधी कधी देव लोकांच्या रूपाने मदत पाठवतो. कधी एखादा मित्र, कधी एखादा नातेवाईक, कधी किंवा एखादी अनोळखी आता व्यक्ती, जो काही योग्य वेळी तुझ्या आता आयुष्यात येते. बाळा, तुझ्या घरात आता तुझ्या गोष्टींसाठी आता सगळे काळजी करत होते. आता त्यात आता तुझं सुधारणा होईल. तुझ्या आईच्या चेहऱ्यावर तर पुन्हा आता एकदा समाधान दिसेल. वडिलांच्या कपाळावर ताण कमी होईल. घरातल्या भीतींनाही हलके वाटेल. तू आता बघ, हळूहळू वातावरण बदलत आहे. आजपासून तू एक गोष्ट लक्षात ठेव, चांगलं घडत असताना घाबरायचं नाही. कधी कधी आपण इतकं धोपं पाहिलेलं असतं की आनंदही आता खरं वाटत नाही. आपण विचार करतो की किती दिवस टिकेल, पण बाळा, देवाने दिलेले आनंद टिकण्यासाठीच असतो. फक्त आपण त्याला जपायला शिकलं पाहिजे. आज जर घरातील चांगली आता बातमी आली तर त्याचा असा आनंद साजरा कर. मोठा तर खर्च नको, मोठा दिखावा नको, फक्त मनापासून आभार मान, कारण आभार मानणाऱ्या घरात आता आशीर्वाद कायम राहतो. तू आतापर्यंत तू खूप तक्रार केली आहेस, ते स्वाभाविक आहे, माणूस आता आहेस तू. आता पण आता तक्रारीऐवजी विश्वास वाढव. रोज सकाळी एक तर वाक्य बोल, माझ्या घरात चांगलं आता चाललं आहे. हे वाक्य छोटे आहे पण त्यात आता शक्ती आहे. काही खुशखबर कधी कधी मोठ्या स्वरूपात येते, कधी छोट्या, कधी अडकलेल्या आता काम सुटणं, कधी कर्ज आता हलकं होणं, कधी नात्यातील गैरसमज दूर होणं, हे सगळे आता मोठंच असतं. तुझे काय मागितलं होतं त्याची त्या प्रक्रिया सुरू झाली आहे. देवाला आता घाई नसते, पण त्याला तर तुझा आता विश्वास आवडतो. जर तुझ्या आता मनात अजूनही थोडी भीती असेल तर तू आता आताच सोडून दे. भीती म्हणजे आता दरवाजा बंद करणं, विश्वास म्हणजे आता दरवाजा उघडणं. तू दरवाजा उघडतोय ठेव. आजपासून घरात जास्त हसण्याचा प्रयत्न कर. छोट्या गोष्टीत आनंद शोध. कुटुंबासोबत बसून 2 शब्द बोल, कारण आनंद येतो तेव्हा तर त्याचं स्वागत करायला घरात आता तयार हवं. बाळा, तुझ्या त्या मेहनतीचं फळ मिळणार आहे, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आता मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडतं आहे ना, ते वाया जात नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष, प्रत्येक रात्र जागून काढलेली चिंता, हे सगळं तुझ्या त्या भविष्यासाठी बीज बनत आहे. तुला वाटते काही बदल नाही आहे, पण बदल हळूहळू होतो. जसं काय एकदा झाड आता एक मोठं होत नाही, तसं आता तुझं आयुष्य एकदम सुरू होत नाही. त्यासाठी ते वेळ लागतो, संयम लागतो आणि विश्वास लागतो. स्वामी म्हणतो, तुझ्या घरात जे काही अडकलेलं काम आहे ते पूर्ण होईल. तुझ्या मनात भीती आहे जी, ती निघून जाईल. तुझ्या घरात जो काय ताण होता तो हळूहळू आता विरघळेल. तू एक गोष्ट आता लक्षात ठेव, तू खूप आता चांगला आहेस. तुझं मन स्वच्छ आहे. तू आता कोणाचं वाईट कधीच विसरलं नाही. मग देव तुझं आता वाईट का आता होऊ देईल. आज तू आता थोडासा खचला आहेस, पण आता हरलेला नाहीस. आणि जो काय हरत नसतो त्यासाठी तर नेहमी आता आशा असते. बाळा, आता तुझ्या आता घरात लवकरच असा क्षण येईल जेव्हा त्या सगळे एकत्र बसून आता म्हणतील, आता खूप आता देवाचं धन्यवाद, संकट टळलं. तू आता दिवस दूर नाही. तुला तर कदाचित आज काही दिसत नसेल, पण स्वामींना सगळं दिसतं. तुझं आता उद्याचं सुख त्यांना आधीच माहिती असतं. तू फक्त धीर धर. कधी येतं कधी देव आपल्याला थांबवतो, कारण आता तू आपल्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतो. तुझं आयुष्य अजूनच संपलेलं नाही. तुझी ती गोष्ट अजूनच चालू आहे, आणि आता पुढचा आता अध्याय आता सुरू असणार आहे, सुंदर असणार आहे. तुझ्या त्या घरात पुन्हा आता उत्साह आहे. तुझ्या पुन्हा आता बघतील की जातील, आता पुन्हा हसणं खेळणं होईल. आज तू हे जे ऐकतोय ते फक्त शब्द नाही, आशेचं वचन आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जर आता अजून श्रद्धा आहे तर चमत्कार थांबलेले नाही आहे. तू थोडंसं स्वतःवर प्रेम करायला शिक. तू फक्त आता इतरांसाठी जगतोय, पण स्वतःसाठी थोडंसं जग.
आज स्वतःला सांग, मी आता मजबूत आहे, मी हे काय पेरत आहे पार करेन. तुझ्या आता घरात ही जी काय खुशखबर येणार आहे ती कदाचित छोटी वाटली, पण ती आता मोठा बदल घडवेल. एक चांगली बातमी, एक सकारात्मक शब्द, एक छोटीशी संधी, हे सगळं तर आयुष्य बदलू शकते. स्वामी म्हणतात, आता भीती सोड, नकारात्मक विचार सोड, माझं काही होणार नाही असं आता बनणं आता म्हणणं कर. त्यामुळे आता कारण तुझं तर काहीतरी मोठं होणार आहे. तुझ्या घरातील आता काळजी आता कमी होईल. तुझ्या आता मनातला ताण आता हलका होईल. तुझ्या डोळ्यातील अश्रू थांबतील. तू फक्त 2 मिनिटं विश्वासाने बसला तर ते 2 मिनिटाचं मन बदललं, आणि मन बदललं की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. आज तू जिथे आहेस तिथून पुढे जायचं आहे. मागे वळून आता बघू नकोस. ज्या लोकांनी साथ सोडली त्यांना सोडून दे. स्वामी म्हणतात, जो काय तुझा आहे तो तुझ्या जवळच राहील, जो नाही तो तुझं स्वतःहून दूर जाईल. तुझ्या आयुष्यात नवी लोक येतील, नवीन संधी येतील, नवी आनंद येईल, आणि तुझ्या घरातील आता खुशखबर तुला आता पुन्हा उभं करेल. आजपासून एक छोटा आता नियम कर. दररोज 2 मिनिटं शांत बसून स्वामींचं नाव घे. काही मागू नकोस, फक्त आता धन्यवाद दे आणि बघ, मनात आता भीती कमी होईल, विश्वास वाढेल. तुझं तर घर सुरक्षित होईल, तुझं कुटुंब सुरक्षित होईल, तुझं तर भविष्य सुरक्षित आहे. कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. तू इतके दिवस आता ज्या अंधारात तू चालला आहेस तिथे आता आता हलकासा प्रकाश आता दिसायला लागला आहे. तू अजून आता खूप लांब, आणि तुझं आता असू तुला वाटेल, पण तू आता जवळ येतोय. तू खूप काय तर मनात दडवून ठेवलं आहे. तुझं आता वेदना आहे, तू आता कोणाला सांगितलं नाही. तू आता घरच्यांसमोर अजूनही मजबूत राहिलं आहे, मित्रांसमोर हसत राहिलं आहे, पण रात्री एकटं असताना तुझं मन मात्र रडत होतं. स्वामी म्हणतात, मी ते आता अश्रू पाहिले. तू जेव्हा आता शांतपणे देवासमोर बसला, ते काही आता शब्द न बोलता फक्त आता डोळे आता मिटले, तेव्हा आता तुझ्या मनातील प्रत्येक वेदना त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. तुला वाटत होतं आता कोणी आता ऐकत नाही, पण ऐकणारा होता. तू जेव्हा आता म्हणालास माझं काही होणार नाही, तेव्हा स्वामी म्हणाले, थांब बाळा, अजूनही तर तुझी वेळ आलेली नाही. आता ती वेळ येते तेव्हा ती येते. आता तुझ्या घरात ती चिंता होती ती आता हो कमी होईल. जी निराशा होती ती आता आशेमध्ये बदलेल. जी भीती होती ती आता विश्वासात बदलेल. कारण काळ आता कायमचा एकासारखा राहत नाही. आज तू जिथे उभा आहेस तिथून आता पुढे आता खूप सुंदर रस्ता तयार होईल, आणि हो, त्या आता रस्त्यावर अजूनही आता अडथळे असतील, पण आता तू आता घाबरणार नाही. कारण तू आता कळत आहे तू एकटे नाहीस आहे बाळ. तुझ्या घरातील आता प्रत्येक कठीण आता दिवस तुला आता घडवण्यासाठी आलाय. फक्त आता मजबूत व्हावंसं म्हणून, तू खंबीर आता व्हावंसं म्हणून. जर तू आज तुला तर लगेच तर सगळं तर मिळालं असतं, तर तू आता एवढ्या खोल आता विचार करणार नसता. तू आता एवढा तर संयम नसताना, तू एवढ्या तर जिद्द नसताना संघर्षातून तुला घडवलं आहे. आता जेव्हा तो खुशखबर येईल तेव्हा तू आता चिंता आता कमी ओळखशील, आणि तू त्या क्षणात महत्त्व जाणशील. कदाचित ही खुशखबर एखाद्या फोन कॉलमधून येईल, कदाचित एखाद्या रिपोर्टमध्ये चांगला निकाल असेल, कदाचित एखादी त्या नोकरीची संधी मिळेल, कदाचित त्या घरच्याची आता एखादा आजारी माणूस सुधारेल, कदाचित तुझ्या मेहनतीला पहिलं फळ मिळेल, आणि त्या क्षणी तुझ्या डोळ्यात पाणी येईल. पण ते अश्रू वेदनेचे नसतील, ते अश्रू समाधानाचे असतील. तो म्हणत म्हणशील, देवा धन्यवाद. मला लक्षात ठेव, आशा सोडणं म्हणजे सोपं असतं, विश्वास ठेवणं कठीण असतं, पण जे आता कठीण असतं ते आता खऱ्या आता बदलाचं कारण असतं. तू अजूनही तर लढतोय याचा अर्थ तू जिंकणार आहे. तुझ्या त्या घरात पुन्हा आता हसू येईल, भिंतीचा आता ताण आता कमी होईल. जे काही शब्द ते कठोर झाले होते ते पुन्हा आता मऊ होतील. कारण जेव्हा तर चांगली वेळ येते तेव्हा तर सगळं हळूहळू आता ठीक होतं. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझं तर भविष्य आधीच लिहिलं आहे, आणि त्या भविष्यामध्ये तर आनंद आहे, सुख आहे, आदर आहे. तू स्वतःवर तर शंका घेऊ नकोस. जीव दे काय करतोयस ते व्यर्थ नाही. कधी कधी परिणाम उशिरा दिसतात, पण प्रत्येक प्रयत्नात कधी ती वाया जात नाही. तुझे काय पेरले त्याचं फळ तुला मिळणारच आहे. आज एक निर्णय की भीतीला आता मनात जागा देणार नाही, निराशेला जागा देणार नाही. काय होईल या प्रश्नाला थांबवणार. त्याऐवजी त्या मन जे काय होईल ते माझ्या भल्यासाठीच होईल. तुझ्या घरात आता सकारात्मक येऊ दे, नकारात्मक विचार बाहेर काढ. 2 मिनिटं शांत बस, स्वामींचं नाव घे, आणि स्वतःला सांग, माझं आता आयुष्य बदलत आहे. विश्वासाने बोललेले शब्द हवं तर सत्य होतं. तुझ्या आईच्या त्या प्रार्थना, तर तुझ्या वडिलांचा आशीर्वाद, तुझ्या मनाची श्रद्धा, हे सगळं आता हळूहळू आता मिळत तुझ्या आता चमत्कार घडले. तू इतके दिवस जे काही सहन केलं ते वाया जाणार नाही. प्रत्येक आता अश्रू आता उत्तर देईल. तुझ्या प्रत्येक वेदनेचं आता कारण आता समजेल. एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच तर मला घडवलं. तुझे काय अश्रू झाले ते व्यर्थ गेले नाहीत. तुझे काय अपमान सहन केले ते आता विसरले गेले नाही. ती जी आता प्रार्थना केली ती काय ऐकली गेली आहे. आता एक नवीन अध्याय आता सुरू होतोय. लक्षात ठेव, भूतकाळ विसरू नकोस, त्यातूनच शिक. कारण त्या त्या वेदनेत आता तुला घडवलं, तीच आता तुझी ताकद आहे. तुझं पैशाची गरज आहे हे खरं आहे, पण पैशापेक्षा मोठी आता गोष्ट म्हणजे घरातील शांतता. तू जर राग कमी केला, करता हसून बोललास, तर आता तिथेच अर्धी आता खुशखबर सुरू होते. कधी कधी आपण आता मोठ्या चमत्काराची वाट बघतो, पण लहान बदलांकडे तर दुर्लक्ष करतो.
आजपासून तर लहान गोष्टीचा आनंद घे. एखाद्या बसून जेवण, आईचा दसरा चेहरा, वडिलांचा सल्ला, भावजांसोबत आता एखादा छोटा क्षण, हे सगळे धन आहे. तुला तर अजूनही आता भीती वाटेल, पुन्हा आता काही बिघडलं तर मन आता भीतीत आता जगलास तर आनंद कधी आता येणार? विश्वास ठेव. जसं तू खूप काही कठीण आता काळ सहन केला, तसं आता आनंद आहे ते पिलू शकतो. आता स्वतःला तयार कर. नवीन आता संधी येतील तेव्हा आता घाबरू नकोस. मी नाही करू शकत असं आता म्हणू नकोस, कारण आता तू आधीच सिद्ध आता केलं आहेस की आता तू आता मजबूत आहे. तुझ्या घरात आता येणारी खुशखबर कदाचित तुझ्या आता करिअरशी जोडलेली असेल, कदाचित एखाद्या आता नात्याशी, कदाचित एखाद्या अडलेल्या कामाशी. जे काही असेल ते जे स्वीकारण्यासाठी मन मोकळं ठेव. नकारात्मक लोकांपासून आता दूर राहा. जे काही सतत शंका घेतात ते तर सतत भीती पसरवतात. त्यांच्या शब्दांचा मनात आता घर करू देऊ नको. तू आता सकारात्मक राहिलास तर आता तुझं घर सकारात्मक होईल. आज एक सवय लाव. दररोज किमान 10 मिनिटं शांत बस, प्रार्थना कर किंवा फक्त श्वासावर लक्ष दे. मन शांत झालं की मार्ग स्पष्ट दिसायला लागतो. तुझ्या आता आयुष्यात अजून आता खूप पुढे आता जायला आहे. ही खुशखबर फक्त सुरुवात आहे. तुझ्या आता घरात अजून मोठे तर आनंद येणार आहे, पण आता त्यासाठी सत्यवता आहे, त्या प्रामाणिक आहे, कष्ट करत राहा. लोकांचं बोलणं कमी, एक स्वतःच्या मनाचा आवाज जास्त आहे. तुझ्या त्या मनात एक दिवा लाव. तो त्या दिवा आता मंद होतो, तो विझलेला नाही. आता तो दिवा आता तेजाने पेटणार आहे. तू मागे होऊन पाहशील आणि म्हणशील त्या अंधारातूनमुळेच मला त्या प्रकाशाची किंमत कळाली. हो, तुझ्या त्या घरात आनंद येणार आहे, ताण कमी होणार आहे, हसू वाढणार आहे. फक्त धीर थोडंसं धर. आज जे काही आता त्याबद्दल आभार मान आणि त्या उद्यासाठी आता विश्वास ठेव. तू हरलेला नाहीस आहे, तू आता तयार होत आहे. म्हणजे आता खुशखबर तुझ्या आता घरात आता दारात उभी आहे. तुला आता स्वागत करायला मन उघडत ठेव. सगळं तर ठीक होईल, हळू होतं पण नक्की. तू खूप दिवसांपासून मनात एकच प्रश्न आता धरून बसलाय, माझं आता कधी ठीक होईल, माझं आता घरात आनंद कधी येणार आहे, हीच तर अडचण कधी संपणार आहे. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेगळं असतं आणि वेळ आता तुझ्या बाजूने फिरायला लागलं आहे. तू आता मागे वळून बघ. जितक्या आता वेळा तुला आता वाटलं की आता संपलंय, तितक्या वेळा तू पुन्हा उभा राहिला आणि हीच तर तुझी ताकद आहे. तू कमजोर नाही, तू आता थकला आहेस पण हारलेला नाहीस. घरात कधी पैशाची चिंता, कधी आरोग्याची काळजी, कधी नात्यांमधली दरी, हे सगळं आता एकत्र आल्यावर मन कोसळतं. पण लक्षात ठेव, देव आता ज्या घरावर परीक्षा घेतोय ते आता घराला आता मोठं काही देण्यासाठी तयार करतोय. तुझं तर घर निवडलं गेलंय, तुझं कुटुंब निवडलं गेलंय, कारण तुम्ही आता तग धरलाय. आजपासून हळूहळू बदल दिसायला लागेल. कदाचित एक छोटा आता दिलासा मिळेल, कदाचित अडकलेलं काम सुटेल, एखाद्या त्या व्यक्तीचा स्वभाव मऊ होईल. हे छोटंसं बदललं मोठ्या आनंदाची सुरुवात असताना. आता एक गोष्ट लक्षात ठेव, आनंद तर देण्यासाठी मन साफ करावं लागतं. मनात जर राग असेल तर तो थोडासा सोड. मनात जर त्या कुणाबद्दल कटुता असेल तर ती कमी कर. कारण राग म्हणजे घरातला आता अंधार आणि आनंदाला प्रकाश हवा असतो. आजपासून घरात दिवा लावताना मनात एक प्रार्थना कर, देवा आमच्यासाठी आमच्या घरात शांतता ठेव. शांतता आली की बाकी सगळं आपोआप ठीक होतं. तुला तर कधी वाटतं मी इतकं तर चांगलं करतोय तरी माझ्यासारख्या वाटेला अडचणी का? कारण बाळ, तुझ्या चांगल्या माणसाची परीक्षा मोठी असते, पण त्याचं फळही मोठं असतं. आता तू प्रामाणिक आहेस, तू मेहनती आहे, तुझं मन स्वच्छ आहे, पण तुझ्या आयुष्यात आता उशीर आहे, तक्रार नाही आहे. त्यामुळे आज जर तू अजूनही काही बदल आता दिसत नसले तरी घाबरू नकोस. मातीखालची बीज दिसत नाही, पण ती आता उगवत असते. तुझं तर आता चूक आता उगवत आहे. तू आता रोज जे काय प्रार्थना प्रयत्न करतोय ते आता रोज आता सहन करतोय, जे आता आशा तर धरतोय ते आता उत्तर येणार आहे. काय आता हसू वाढेल, नान कमी होईल, माणसाला आता भार हलका होईल आणि एक दिवस तू आता मागे वळून बघशील आणि म्हणशील तो काहीही गेला. बाळा, आता स्वतःवर विश्वास ठेव. स्वतःला दोष देणं तर बंद कर. प्रत्येक चूक शिकवते, प्रत्येक अपयश मजबूत होतं. आज तू आता जिथे आहेस तिथूनच आता पुढे जायचं आहे. दुसऱ्यांची तर तुलना करू नकोस. त्यांचा तर प्रवास आता वेगळा आहे, तुझा प्रवास आता वेगळा आहे. देवाने प्रत्येकाला आता वेगळी वेळ दिली आहे. तुझी आता वेळ तर जवळ आली. आज एक संकल्प कर, मी रोज थोडं हसेन, मी आता घरच्यांशी तर प्रेमाने वागेन, मी आता नकारात्मक विचार कमी करेन. आता हे 3 शब्द बदल केले तर तुझं ते घर बदलायला वेळ लागणार नाही. पाय लक्षात ठेव, ही मोठी खुशखबर कधी कधी मोठ्या आवाजात येत नाही, ते तर शांतपणे येते. स्वामी समर्थ म्हणतात की आयुष्यात खूप काही सहन केलं आहे. कधी पैशाची अडचण, कधी नात्यांमध्ये गैरसमज, कधी आरोग्याची चिंता, आणि तरी तू उभा आहेस. हे तर तुझं मोठेपण आहे. तुला तर वाटतं मी तर थकलोय. मी हो, तू थकला आहेस, पण लक्षात ठेव, थकलेला माणूस विश्रांती घेतो, हरलेला माणूस थांबतो. तू थांबलेला नाहीस. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात कठीण आता काळात हळूहळू संपत चाललंय. जसं तर रात्र संपून पहाट येते तसं तुझ्या आयुष्यात प्रकाश येणार आहे. का तू आता स्वतःशी बोललायस का? आरशात बघून स्वतःला विचारलंस का, मी एवढं तर वाईट आहे का? नाही ना, कारण तू आता वाईट नाही, तू आता परिस्थितीशी लढतो आहेस. पहा, तुझ्या मनात एक गोष्ट सतत फिरते, माझं स्वप्न पूर्ण होईल का? स्वामी म्हणतात तुझं आता स्वप्न पूर्ण होईल, नक्की होईल, पण योग्य वेळ आले की. ते उशीर करतो पण अन्याय करत नाही. आज तुला जे काही मिळालं नाही ते उद्या तुझ्या मोठ्या स्वरूपात मिळेल. आज जे काही लोकांनी तुला कमी लेखलं तेच आता लोक तुझ्या उद्या कौतुक करतील. तू फक्त आजचा दिवस धीराने पार कर.
तुझ्या घरात जी काही शांतता नाहीशी झाली आहे ती आता परत येईल. आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल, वडिलांच्या डोळ्यात पुन्हा आता आत्मविश्वास दिसेल. तू जे काय आता करतोयस ते आता वाया जात नाही. तुझ्या आता प्रत्येक आता प्रयत्नाचं फळ तयार होत आहे. स्वाभिमानाच्या भीतीला तुझ्या आता मनात जागा देऊ नको. नकारात्मक विचारांना थांबव. मी नाही करू शकेन असा हा शब्द आजूपासून काढून टाक. त्याऐवजी मन मी प्रयत्न करेन. पण प्रत्येक प्रयत्न करण्याला देव कधीच सोडत नाही. बाळा माझं, तुझ्या आता आयुष्यात लवकरच एक बदल आता होणार आहे. एक संधी येणार आहे. कदाचित छोटी असेल पण ती तुझं आयुष्यात वळवेल. त्या संधीला आता ओळख. भीतीपोटी आता मागे हटू नको. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या घरात जो काय आर्थिक आता ताण आहे तो हळूहळू आता कमी होईल. जे आता पैशासाठी तू चिंता करतोय तो आता मार्गाने येईल. पण आता लक्षात ठेव, पैसा सर्व काही नाही. मनाची आता शांती मोठी आहे. तू तर शांत राहिलं तर परिस्थिती तर शांत होईल. तुला तर कधी आता विचार केलास का, इतक्या अडचणी असूनही तू अजून आता हसतोयस का? हीच तर सर्वात मोठी आता स्वामींची कृपा आहे. आजपासून एक गोष्ट आता मनात ठेव, तू खास आहेस. तुझं आता आयुष्य खास आहे. तुला तर अजून आता खूप काय तर करायचं आहे. तर खूप आता लोकांना आनंद द्यायचा आहे. तू खूप स्वप्न आता पूर्ण करायची आहे. तू आता जिथे उभा आहेस तिथून आता पुढे जाण्याची तयारी तर सुरू ठेव. स्वामी तर तुझं नशीब आता जागा होईल. तुझ्या घरात आता चांगल्या त्या गोष्टींची सुरुवात होईल. कदाचित एखादं अडकलेले काम आता अचानक पूर्ण होईल. कदाचित आता एखाद्याची नोकरी आता बातमी घेईल. एखादं नातं सुधारेल आणि त्या दिवशी तू म्हणशील देवा धन्यवाद. आज तुझ्या डोळ्यात अश्रू असतील पण त्या उद्या ते आनंदाश्रू असतील. तू फक्त विश्वास ठेव. स्वामी म्हणतो तुझ्या घरात लवकरच आता आनंदाची चाहूल लागेल. तुझ्या मनात शांततेचं झाड उगवेल. दररोज 2 मिनिटं मनापासून नाव घे. स्वतःला सांग, मी मजबूत आहे. मी हार मानणार नाही. माझं आयुष्य आता बदलणार आहे. म्हणजे हे शब्द आता रोज म्हण, कारण शब्दात शक्ती असते. तुझं आयुष्य तर वाईट नाही, ते फक्त तर सध्या आता कठीण आहे. आणि कठीण काळ कायमचं नसतं. तुझ्या घरात जो काही अंधार आहे तो आता संपायला आलाय. नवीन पहाट जवळ येते. तू खूप दिवस स्वतःला सावरत आहे. बाहेरून सगळं ठीक असल्यासारखं दाखवत आहे. पण तू आतून आता मात्र तुटत आहे. कधी कधी स्वतःला आठवू वाटतं. कोणाशी तर मला समजत नाही. पण स्वामी म्हणतं मला आता सगळं कळतंय. तुझ्या मनातील भीती, तुझ्या छातीतली धडधड, तुझ्या डोक्यात फिरणारे विचार, तुझ्या त्या डोळ्यांमधली न बोललेली वेदना सगळं त्यांना दिसतं. तू जेव्हा तर रोज रात्री तर झोपत नाही, फक्त छताकडे पाहत राहतो आणि मनात विचार करत राहतो. बाळा आता वादळ असतंय तेव्हा तर तुला तर वाटतं तू एकटा आहेस. पण त्या शांत छात्रेतही आता तुझ्यासोबत एक शक्ती आता उभी राहते. तुझं आयुष्य तर अपघाताने चालत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये एक कारण असतं. प्रत्येक अडचणीमध्ये एक शिकवण असते आणि प्रत्येक उशिरामागे एक आता योग्य आता वेळ असते. तू आता म्हणतोय माझ्याकडे आता काहीच उरलेलं नाही. आणि आता बघ जरा, तुझ्याकडे अश्रू आता श्वासात घेत आहे. तुझ्याकडे अजून आता प्रयत्न करण्याची ताकद आहे. तुझ्याकडे तर अजून स्वप्न आहे. त्याच्यामुळे आता स्वप्न आहे. तू आता कधीच हरत नाही. आज तू आता ज्या आता परिस्थिती आहे ती आता कायमची नाही. ती आता ज्या अडचणी आता अडकल्यास ती आता शेवट नाही. शेवट तेव्हाच असतो जेव्हा आता माणूस प्रयत्न करतो, थांबवतो. आज तू जिथून आता उभा आहेस तिथे प्रयत्न करतो आहेस. तुला आता वाटतंय की अजून आता आयुष्य आता थांबलं आहे. फक्त तुझं खरं सांगू, तुझं तर आयुष्य आता तयार होत आहे. तो जसं सोनं आता आगीत तापत जाते तसं तुझं आता मनही आता आयुष्य आहे याचं सगळ्यात घडतं आहे. तो आता मजबूत होत आहे. तो आता खूप खोल होत आहे. तो आता समजूतदार होत आहे. आणि जेव्हा आता खुशखबर येईल ना, तेव्हा ते आता फक्त आता आनंद येणार नाही, ते तर तुला आता अभिमान देणार आहे. तुझ्या कष्टाने, तुझ्या संयमाचा, तुझ्या विश्वासाचा अभिमान. बाळा आता कधी कधी देव आपल्याला रिकामं करतो जेणेकरून तो आपल्याला आता हा काहीतरी चांगलं भरून देतो. आज जर आता तुझ्या हातात काहीच नाही असं वाटत असेल तर समजून घे, लवकर तुझ्या हातात काहीतरी खास येणार आहे. तुझ्या जितके दिवस इतरांसाठी जगला करण्यासाठी, घरासाठी, आईबाबांसाठी, भावंडासाठी, तुझ्या स्वतःच्या इच्छा आता तू बाजूला ठेवल्यास. पण स्वामी म्हणतात तुझी आता वेळ येईल. तुझ्या मनात जे काही एक गुपित स्वप्न आहे ते आता तू कोणाला सांगितलं नाही तेही आता पूर्ण होईल. फक्त विश्वास ठेव. तुला कदाचित वाटेल हे सगळं आता फक्त बोलणं आहे, पण लक्षात ठेव, विश्वासाने घेतला एक छोटा निर्णय आयुष्य बदलतो. आज एक निर्णय घे, मी तर स्वतःवर विश्वास ठेवणार आहे. ही आता हार मानणार नाही. मी तर नकारात्मक विचारांना जागा देणार नाही. तुझ्या घरात आता बदल होणार आहे. हळूहळू वातावरण हलकं होईल. ज्याच्या चेहऱ्यावर चिंता आहे त्याच्या आता चेहऱ्यावर तर हसू येईल. तू आता पुन्हा एकदा आता मनापासून हसशील, मनापासून बोलशील, मनापासून जगशील. तुला माहिती आहे का, तुझी ते गोष्ट आता अजून संपलेली नाही. ही फक्त आता मधली पान आहे. खरी आता तुझं सुंदर पान अजूनही लिहायचं आहे. तुझं आयुष्य फक्त संघर्षाची आता कथा नाही आहे, ती प्रेरणेची कथा होणार आहे. एक दिवस तू इतरांना सांगशील मी आता कठीण काळ पाहिलं आहे आणि तेव्हा आता लोक तुझ्याकडे आदराने पाहतील. पण आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे, उद्या तुझ्या डोळ्यातच चमक असेल. आज तुझ्या मनात शंका आहे पण उद्या तिथे आता आत्मविश्वास असेल. आज तुझ्या त्या घरात ताण आहे पण त्या उद्या तिथे आता शांतता असेल. कारण आता बदल अट आहे. स्वामी म्हणतात तुझ्या त्या सोबत आहे मी. हे वाक्य तर लक्षात ठेव. जेव्हा आता सगळ्यात चुकीचं वाटेल ते हे वाक्य आठव. तू एकटा नाही तर तुझ्या आता कृपा आहे, तुझ्यावर आता आशीर्वाद आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचं आता फळ मिळेल. कधी उशिरा पण योग्य वेळ.
आता जे काही दिवस आता येणार आहे ते तुला आता थक्क करतील, तुला आता वाटेल हे खरंच माझ्यासोबत घडलं आहे का? हो बाळ, घडेल, कारण तू आता पात्र आहे. तू खूप काही तर सहन केलं आहे, खूप दिवस आता आहे आणि आता तुला आता मिळण्याची वेळ आहे. मन शांत ठेव, प्रार्थना जपून ठेव आणि आता हसून आता विसरू नकोस. कारण तुझ्या आयुष्यात आता उजळायला सुरुवात झाली आहे आणि जेव्हा आता सूर्य उगवतो तेव्हा तर रात्र कितीही आता गडद असली तरी ती आता मागे हटते. तुझी रात्र तर संपत आहे बाळा. माझा आता तुझ्या आयुष्यात नवीन दिवस सकाळी येते. तू आता बाहेरून हसतोय पण आतून तुटतोय, लोकांना सांगतोय नाहीये, कारण तुझ्या कमकुवत तुला तर दिसत नाहीये. पण आज मी तुला सांगतो, रडायला हरकत नाही, मन मोकळं करायला हरकत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तू खूप आता प्रयत्न केले, रात्रभर जागून विचार केले, देवळात जाऊन हात जोडले, कधी बदलेल माझं नशीब? हा प्रश्न हजार वेळा विचारला. आज त्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या दारात आता उभं आहे. जरा थांब, घाई करू नको. आनंद येतो तेव्हा तो हळूच येतो, आवाज करत नाही. तुझ्या त्या घरातील जी काही अडचण आहे ती आता कायमची नाही. हा काळ आहे आणि हा काळ बदलतो. तू स्वतःवर शंका घेतील, मी आता काहीच करू शकत नाही, जसं आता मनात आणलंस तर मी तुला सांगतो, तू खूप काही मजबूत आहे, त्याच्यावर तर जबाबदारी आहे. तू आता कधीच कमकुवत नसतो, तू आता कुटुंबासाठी झगडतो, तुला आता देव कधीच एकटं सोडत नाही. तुझ्या आता आयुष्यात एक मोठा आता बदल येणार आहे, ज्याची आता तू वाट पाहतोयस ना, ती खुशखबर तुझ्याकडे चालत येते. कदाचित आता नोकरीची आता उत्तरं, कदाचित पैशाची सोय, कदाचित त्या घरातील तब्येत आता सुधारेल, कधी आता एखादा गोड फोन येईल, कधी पण काहीतरी आता चांगलं नक्की घडणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वास सोडू नकोस. विश्वास म्हणजे अंधारातला आता दिवा, वादळात ही छोटीशी ज्योत, जी आता कितीही वारा आला तरी आता विझत नाही. तू हार मानण्याच्या टप्प्यावर होता, पण आज नाही. आज तू आता पुन्हा उभा राहणार आहे, आईसाठी, वडिलांसाठी, पुन्हा आता स्वप्नांसाठी आणि स्वतःसाठी. जग काय म्हणतं याचा विचार आता करू नकोस. लोक बोलतायत, पण आता तू आता तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे. रोज सकाळी उठून स्वतःला एकच वाक्य सांग, मी जिंकणार. कारण देव आता त्याच्याबद्दल सोबत असतो जे आता स्वतःवर विश्वास ठेवतात. तुझ्या त्या घरातला अंधार हळू आता कमी होतोय. तुझ्या घरात आता हसू परत येईल. तुझ्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा आता समाधान दिसेल आणि त्याच दिवशी तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, हे दिवस गेले. कधी कधी देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. तुझ्या त्या अश्रूंना मोल आहे, तुझ्या प्रार्थनेला उत्तर आहे, जे फक्त फरक धीर धर आज, कारण आता पुढे काही दिवस तुझ्यासाठी खास असणार आहे. खरंच एखादी चांगली बातमी येईल, कदाचित अडकलेले प्रश्न सुटतील, एखादी जुनी चिंता आता दूर होतील आणि तुला जाणवेल खरंच विश्वास आता वाया केला नाही. आजपासून भीती सोड, नकारात्मक विचार सोड आणि स्वतःला सांग, माझं चांगलं चालू चाललं आहे. आता तुझं नशीब आता बदलायला मोठी आता गोष्टी लागत नाही. एक संधी तर पुरेशी असते आणि ती संधी तर तुझ्या जवळ आहे. फक्त आता थोडं डोळे उघड आणि मन शांत ठेव आणि विश्वासाने पुढे चल. म्हणतं तुझं आता दुःख आता कमी होईल, तुझ्या घरात समाधान येईल आणि तू ज्या काही दिवसांनी ते वाट पाहतोय तो आता आनंद तुझ्या पायाशी असेल. बाळा, तुझं आता तुटणं मी पाहिलं आहे, तुझं झोप आता उडालेली मी पाहिली आहे, तुझं एकटेपण मी जाणवलं आहे आणि मनातून आता सांगतोय, हा काळ आता कायमचा नाही आहे. हा तुला आता सांगायला वाट पाहतो, हे सगळं आता जड झालं आहे आणि लक्षात ठेव, आज आता तुझं ओझं आता उचलण्याचा माणूस ताकदवान म्हणतो. तू आज ज्या काही परिस्थिती आहेस ना, ती तुला आता मोडण्यासाठी नाही, ती घडवण्यासाठी आहे. परत आता कधी शांतता नसते, कधी पैशाची चिंता असते, कधी नात्यांमध्ये गैरसमज असतात, पण आता सगळ्यांवर आता एकच उपाय आहे, धैर्य आणि विश्वास. बाळा, तू जर आता ठरवलंस की मी आता शांत राहणार, मी हार मानणार नाही, मी आता चांगला विचार करेन, तर परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. जेव्हा आता मोठे चमत्कार करायला वेळ लागत नाही, पण त्याला तुझं तर मन तयार हवं असतं. आता तुझं मन आता नकारात्मक असेल तर चांगल्या गोष्टीसुद्धा त्या वाईट वाटतात, पण मन आता सकारात्मक असेल तर छोट्या गोष्टी आनंद दिसतो. आजपासून छोट्या गोष्टीचा आनंद घे. सकाळचा सूर्य, घरातला चहा, आईचा हसू, वडिलांचा आवाज, हे सगळं आता तुझ्या आयुष्याचं धन आहे. तुला आता कधी वाटत असेल मी इतकं करतोय तरी त्या मला आता काय मिळाले? बाळा, तुला आता अनुभव मिळाला आहे, तुला तर समज मिळाली, तुला सहनशक्ती मिळाली आहे आणि हीच तर तुझी इथे खरी कमाई आहे. आज जर आता तू अजून काही मोठं आता घडत नसेल तर निराश होऊ नकोस, कारण आता बदल आता हळूहळू येतोय. पहिले मन आता बदलतं, मग आता शब्द बदलतात, मग आता वातावरण बदलतं आणि शेवटी परिस्थिती बदलते. तू पाहिले का कधी पाऊल टाकायचं मन आता बदलण्याचं? रोज स्वतःला सांग, मी तर सक्षम आहे, माझं तर घर सुरक्षित आहे, सगळं तर ठीक होणार आहे. शब्द तर रिकामे नाहीत, ते आता ऊर्जा आता निर्माण करतात. बघा, कधी कधी तू थकतो तर मन म्हणतं बस झालं, पण आता लक्षात ठेव, थोडं तर अजून चाललंयस की आता मंजिला तर जवळ येते. तू जर धीरे आता हार मानायचा विचार करतोय तर तिथं तर यश एक पाऊल दूर आहे. खरं तर जर आता कोणी रागवलं असेल तर तू शांत राहा, कोणी तर गैरसमज असेल तर तू आता स्पष्ट बोल, कारण बदल कोणीतरी आता एकाने सुरू करायचा असतो आणि तो आता असो तू असू शकतो. त्यामुळे आता तुझं घर पुन्हा आता हसणार आहे, तुझ्या घरात पुन्हा आता सण साजरा आता वातावरण येणार आहे. कदाचित आज नाही पण लवकर. तू फक्त आता विश्वास सोडू नको बाळा. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त नाव घेणं नाही, तर संकटातही शांत राहणं आहे. आजपासून संकट आलं की घाबरू नको. मनात मन, मी ही परीक्षा आहे, ही शिक्षा नाही आहे, ही ओळ तुझ्या आता आयुष्यात अर्थ बदलेल.
तुझ्या घरात आता ज्या गोष्टीसाठी आता वाट बघितली जाते ती गोष्ट आता मार्गावर आहे. कधी-कधी आता ते उशीर करतो कारण तो योग्य क्षणाची वाट पाहतो. तो क्षण आता जवळ येतोय. तुझ्या आयुष्यात अजून आता खूप सुंदर क्षण आहेत. तू तर खूप आता आनंदी अनुभवणार आहेस. आजचा संघर्ष उद्याची गोष्ट पण म्हणे तू आता अभिमानाने सांगशील, "मी आता हार मानली नाही बाळा." स्वतःला तर कमी समजू नको. तू जास्त आता सहन केलंस म्हणून आता तू मजबूत आहे. तुझ्या डोळ्यातील आता पाणी तर कमजोर नाही. ते तुझी आता मनाची स्वच्छता आहे. रडायचं असेल तर रड, पण नंतर आता हसून उठ. कारण तुझं आता हसून तुझ्या घराची ते ताकद आहे. तर आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.